महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक अंबड प्रभाग क्रमांक 27 मध्ये ड्रेनेज मिश्रित पिण्याचे गढूळ पाणी। नाशिक अंबड प्रभाग क्रमांक 27 मध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही। ड्रेनेज मिश्रित गढूळ पाणी परिसरातील नागरिकांना पाईपलाईनद्वारे येत आहे। त्यामुळे परिसरातील लहान मुलं, महिला, पुरुष नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत। परिसरात साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत। पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही। त्यासाठी पाणी वितरण वेळ वाढवण्यात यावी व स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा। यासाठी दत्तनगर परिसरातील स्वाध्याय केंद्र परिसर, साईश्याम अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट, तुळजाई किराणा परिसर, आनंद वाटिका सोसायटी परिसर, शांती सदन परिसर, साई संकुल अपार्टमेंट, मारुती संकुल परिसर, बुद्ध विहार परिसर, दातीरनगर परिसर, दीपक मोबाईल परिसर, कारगिल चौक परिसर, भवानी माता मंदिर परिसर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसर, माऊली चौक परिसर, शिव पार्वती किराणा परिसर, पाण्याच्या टाकीच्या समोरच्या परिसरातील नागरिक, मनपा विभागीय कार्यालय, सातपूर येथे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील महिला व नागरिक उपस्थित झाले होते। त्यावेळी समस्या ऐकून घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी विभागीय अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला व काही वेळाने मनपा अधिकारी साहेबराव राऊत आल्यावर त्यांच्यासमोर नागरिकांनी पाण्याची समस्या मांडली। त्यांनी लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करून देऊ असे आश्वासन दिले। या प्रसंगी शरद रामदास दात्री, शाखा प्रमुख, शिवसेना अंबड, जिजाबाई दात्री, जयश्री खजुरे, अलका बोराडे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या निवेदनावर 500 पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्या आहेत। नाशिकमधील सर्व धरणं काठोकाठ भरलेले असताना ऐन पावसाळ्यात मनपा अधिकाऱ्यांकडून नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ होत आहे। अधिकाऱ्यांनी नागरिकांना छळणं बंद करावं व पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा पुढील काळात पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारण्यात येईल असे खडे बोल शरद रामदास दात्री, शाखा प्रमुख, शिवसेना अंबड यांनी नगरपालिका प्रशासनाला सुनावले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, अंबड। तुम्हाला तुमचं मत वाटतं पण एक महिलाच्या घरात जर चूल नाही जाणार, 500 रुपये रोज बुडवले, आमचा विचार करा ना तुम्ही। थोडं साहेबांना बोलवा, पब्लिक थांबली तो थांबणार आहे, बसणार आहे साहेब लाईन बाबा सांगा तसं त्यांना सांगा पहिले इतर थैया मांडा, आम्हाला जेवण, आम्हाला नाश्ता तुमच्याकडून द्या, कारण आम्ही बुडवून आलेलो आहे, नाही तर आमचा रोज बुडवून भरून द्या, रोज भरून द्या। काय बोलले, येत आहे का फोन करते परेशानी या पाण्याने आणि लाईटाने पण परेशान, इतके लोक म्हणजे लाईट लागते वरच्या बाहेरच्या पॉलवरच्या आणि नंतर ते लाईट ऑफ होऊन जातात आणि म्हणजे मला वाटतं 40 रूमा फोडल्या गेलेल्या, चोऱ्या झालेल्या, एक दिवशी काय फोन केला ते काय म्हणतात फोनवर, मग मॅडम आम्ही एका लाईटीसाठी कसं काय, म्हटलं मग मी सगळ्या लाईटी फोडून टाकते तेव्हा तर येणार ना तुम्ही, एका लाईटीसाठी येऊ शकत नाही तर सगळ्या लाईट तेव्हा त्यांना 2 वर्षानंतर लाईट लागली त्या बिचारांनी, आणि आता पुन्हा ती स्थिती झालेली आहे, पुन्हा पूर्णपणे काळोख आहे तिथं, तुम्ही बघा रात्रीच्या टायमाला मनपा शाळेमध्ये गांजा चरसवाले किती लोक बसतात, म्हणजे याच्याने पण लोक परेशानी, महिला आणि हे इथून हा एक परेशानी, लोक काय करणार हो, म्हणजे 7-12ची विकत घेऊन लोक पसरवतात। साथीचे आजार त्याच्यावर मुलं, महिला दवाखान्यामध्ये याला जबाबदार पाणी बिल आता काढले 4 महिन्याचे, 5 महिन्याचे पाणी बिल किती काढले, 700-800 रुपये पाणी बिल सगळ्यांनी मीटर आत्ताच त्यांच्या तोंडावर सांगा, मीटर जाम करा म्हणा, तुम्हाला ज्याच्यावर केस करायची त्याच्यावर केस, आम्ही केसी अंगावर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.